पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट 2026 जागा वाढणार। या सुद्धा शाळा आल्या पोर्टलवर। BA MA BSc MSc झालेल्या उमेदवारांना सुवर्ण संधी। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे, महत्त्वाची न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नोटिफिकेशन बेलला क्लिक करा नवनवीन अपडेटसाठी। KBS स्पर्धा विश्व चॅनल सोबत तयार रहा। चला पाहूया महत्त्वाची अपडेट। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता राज्य शासनाने हे पाठीमागच्या भरतीमध्ये केलं नाही, आपलं दुर्दैव म्हणा किंवा त्यावेळेस त्यांना हा शहाणपणा सुचला नाही असं म्हणता येईल। पण शिक्षण क्षेत्रामध्ये हळूहळू आता बदल व्हायला लागलेत आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय समोर आला असेल। सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा होत्या त्याच्यामध्ये शिक्षक भरतीचे नियम आता शिथिल केले आहेत। पात्र उमेदवार जर आता उपलब्ध न झाल्यामुळे शासनाला हा मोठा निर्णय घ्यावा लागलेला आहे। यासाठी नव्याने जाहिरात दिली जाणार आहे। आता नक्की कोणते उमेदवार यासाठी पात्र ठरणार आहेत किंवा काय नवीन नियम आहेत, संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहूया। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका, ठीक आहे। आता या बातमीनुसार की राज्यातील ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती आहे, म्हणजे सेमी इंग्रजी स्कूल आहेत, शाळा आहेत, तिथे शिक्षकांची हजारो पदं रिक्त आहेत। विशेषतः इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचे शिक्षक पात्रतेचा कडक निकष असल्यामुळे तिथे शिक्षक मिळत नव्हते आणि इंग्रजी माध्यमातूनच तुमची व्यावसायिक अर्हता म्हणजे जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल, DED असेल किंवा BEd असेल, हे तुमचं इंग्रजीमधूनच झालेलं असलं पाहिजे होतं आणि हा प्राधान्यक्रम होता, म्हणून याच्यावर शिक्षक उपलब्ध होत नव्हते। म्हणून आता ह्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्यामुळं ही पदं वर्षानुवर्ष रिक्त राहत होती। आता हीच अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने एक नवीन शुद्धीपत्रक जारी केलं आणि ते आता नवीन नियमानुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण जरी नसली केली, समजा BA इंग्रजी असलं, MA इंग्रजी पदवीधारक असला, MA BEd BA BEd किंवा BSc BEd MSc BEd, ठीक आहे, हे जरी उमेदवार असले किंवा नुसतं BSc किंवा MSc झाला असेल, BA असेल, MA असेल, ठीक आहे, आणि त्यांनी शैक्षणिक अर्हता मराठी माध्यमातून म्हणजे BEd मराठी प्रोफेशनल मधनं केला असेल, मराठी मीडियम मधून, तरी सुद्धा त्यांना आता इंग्रजी माध्यमिक म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांवरती शिकवायला संधी मिळणार आहे। आणि हा बदल इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी या सर्व गटातील शिक्षक निवडीसाठी लागू असणार आहे। ही एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे आणि चांगली बातमी आहे। हे फक्त पाठीमागे व्हायला पाहिजे होतं पण आत्ता झालंय। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शासनानं काही मूळ अटी कायम ठेवल्यात मात्र, म्हणजे जो RTI ऍक्ट आहे 2009 नुसार 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षणासाठी जी TET आवश्यक असणार आहे ती अनिवार्यच आहे किंवा 6 ते 8 साठी आपल्याला सेकंड पेपर अनिवार्यच आहे। तसेच शिक्षकाची निवड करताना संबंधित शाळेचे माध्यम तसे उमेदवाराची शालांत परीक्षा 10वी किंवा 12वी कोणत्या माध्यमातून किंवा द्वितीय भाषा विषयासह उत्तीर्ण केलेली आहे का याचा सुद्धा विचार केला जाणार आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की तुमची BSc वगैरे किंवा MSc झाली असेल किंवा 12वी सायन्स झालं असेल तर तुम्ही ते इंग्रजी किंवा गणित इंग्रजीमध्ये सायन्स वगैरे विषय शिकवू शकता इंग्रजी माध्यमातील शाळांसाठी, त्यामुळे ते सुद्धा थोडंसं बघण्यात येणार आहे। आता यासाठी हा महत्त्वाचा आहे, तुमच्याकडे जर पात्रता असेल आणि तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। ज्यांनी TEIT दिलेली आहे, TET पास आउट आहेत किंवा 9 ते 12ला TET नसेल पास आउट तरी सुद्धा ते BEd धारक आहेत, ते त्यांना ही संधी मोठी आहे। व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा। शिक्षक भरतीच्या असेच अधिकृत आणि खऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।